नमस्कार, शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। श्रोते हो, आज मी अष्टसिद्धी या विषयावर बोलणार आहे। तर सिद्धी म्हणजे काय, तर अलौकिक शक्ती किंवा क्षमता। मार्कंडेय पुराणात याचं विस्तृत विवेचन आलेलं आहे। आणि आपण भगवान श्रीकृष्णाविषयी म्हणतो ना की त्याला अष्टसिद्धी प्राप्त होत्या आणि अष्टदिक्पालांचा तो स्वामी होता। किंवा गोसावी तुलसीदास यांनी हनुमान चालीसामध्ये हनुमंताचं वर्णन करताना काय म्हटलंय, अष्टसिद्धीनो निधिके दाता, म्हणजे त्याला अष्टसिद्धी प्राप्त होत्या। तर तुम्ही म्हणाल अणिमा महिमा गरिमा आम्हाला तर अष्टसिद्धी माहिती आहेत, पण त्या अष्टसिद्धी माहिती आहेत, पण त्यातनं आपल्याला कोणती विशेष क्षमता प्राप्त होते हे आता मी थोडक्यात विशद करणार आहे। तर लक्षपूर्वक ऐका। पहिली सिद्धी अणिमा, म्हणजे अणुहूनही सूक्ष्म होता येऊन त्रैलोक्यात संचार करता येणं। त्याच्यानंतर महिमा, म्हणजे शरीर हवं तेवढं मोठं करता येऊन आपल्याला महत्त्व प्राप्त होणं, ही महिमा। त्याच्यानंतर लघिमा, म्हणजे शरीराला खूप हलकेपणा येऊन कोणतंही काम आपण विजेच्या वेगाने आणि चपळाईने करता येणं, ही लघिमा। त्याच्यानंतर गरिमा, गरिमा म्हणजे आपल्याला शरीराला जेवढं हवंय तेवढं जडत्व आपल्याला प्राप्त करून घेता येणं। म्हणजे ह्याच्यावरनं बघा, लघिमा आणि गरिमा बरोबर विरुद्ध आहेत। लघिमामध्ये हलकेपणा येतो आणि गरिमामध्ये आपल्याला जडत्व प्राप्त होतं। त्याच्यानंतर पाचवी सिद्धी ही प्राप्ती, म्हणजे आपल्या मनामध्ये जे आलेलं आहे, इच्छिलेलं आहे ते आपल्याला प्राप्त होणं, ही प्राप्ती। त्याच्यानंतर प्राकाम्य, म्हणजे आपल्याला जे रूप घ्यावंसं वाटतं ते रूप आपण घेऊ शकणं। त्याच्यानंतर सातवी सिद्धी आहे ही ईशित्व, म्हणजे आपलं जे वचन आहे, आपली जी आज्ञा आहे ती कोणीही कधीही सर्व काळ सर्वत्र त्याचं पालन होणं। आणि आठवी शेवटची सिद्धी म्हणजे वशित्व, म्हणजे कोणत्याही जीवाला आपण वश करून घेणं, अंकित करून घेणं, ही आठवी सिद्धी। तर अशा प्रकारे खूप तपाने जे आपण प्राप्त करून घेऊ शकतो या दैवी सिद्धी शक्ती आहेत। तर त्याचं हे थोडक्यात विश्लेषण मी केलेलं आहे। माझे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रियांच्या मी प्रतीक्षेत आहे। या प्रार्थनेसहित इथेच आपली रजा घेते। धन्यवाद।